अस्सलामुअलैकुम मुलांनो, आज आपण इयत्ता 5वी मराठी सुगम भारती या पुस्तकातील धडा 13वा अनुभव 2 चे प्रश्न उत्तर अभ्यासणार आहोत. चला पाहूया. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. मावशी, मावशीने, मावशीला, मावशीची, मावशीला. यहाँ पर ये अल्फाज आपको दिए हुए हैं और जुमले के लिहाज से आपको मुतबादिल लिखना है. माझी टिंब टिंब रिक्षातून आली. उत्तर आहे मावशी. माझी मावशी रिक्षातून आली. आईने टिंब टिंब पाणी दिले. उत्तर मावशीला. आईने मावशीला पाणी दिले. टिंब टिंब पिशवीतील सामान बाहेर काढले. मावशीने पिशवीतील सामान बाहेर काढले. टिंब टिंब पर्स सामानात दिसला नाही. उत्तर आहे मावशीची. मावशीची पर्स सामानात दिसली नाही. रिक्षावाल्या काकांनी टिंब टिंब पर्स परत केले. उत्तर आहे मावशीला. रिक्षावाले काकांनी मावशीला पर्स परत केली. प्रश्न दुसरा, पुढील प्रश्नांची उत्तरे सांगा व लिहा. प्रश्न आहे, या पाठातील अनुभव कोण सांगत आहे? हे कोणत्या वाक्यावरून कळले? उत्तर, या पाठातील रिक्षावाल्याचा अनुभव उषा नावाची मुलगी सांगत आहे. हे मावशी मला म्हणाली. अगं उषा या वाक्यावरून कळले. प्रश्न दुसरा, रिक्षावाल्याचा कोणता गुण या पाठातून दिसतो? उत्तर, प्रामाणिकपणा हा रिक्षावाल्याचा गुण या पाठातून दिसतो. प्रश्न तिसरा, कोण कोणास म्हणाले ते सांगा. अगं उषा माझी पर्स कुठेतरी पडली वाटतं. उत्तर, असे मावशी उषाला म्हणाली. तुझ्या मावशीची पर्स माझ्या रिक्षात पडली होती. उत्तर, असे रिक्षावाले काका उषाला म्हणाले. प्रश्न चौथा, हे शब्द असेच लिहा, वाचा. प्रामाणिक, रिक्षा, पिशवी, सामान, आभार. प्रश्न पाचवा, एखाद्या रिक्षावाल्याचा तुम्हाला आलेला अनुभव सांगा. याचे उत्तर स्वतःचे मत मांडा. यहाँ पर आपको आपके तजुर्बात लिखने हैं. प्रश्न 6, रिक्षावाला परत आलाच नसता तर मावशी काय काय बोलली असती ते कल्पना करून सांगा. उत्तर, स्वतःचे मत मांडा. यहाँ पर भी आपको आपके खुद के ख्यालात का इजहार करना है. प्रश्न 7 लिहा. जसे प्रामाणिक, प्रामाणिकपणा. खरा, खरेपणा. तसे शूर, शूरपणा. भित्रा, भित्रेपणा. जसे रिक्षा, रिक्षात. दार, दारात. तसे घर, घरात. वर्ग, वर्गात.